ठीक आहे. आज आपण स्टॉक मार्केटमधील कंपन्यांचं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं ते थोडक्यात पाहूया. त्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट जी असते कंपनीची ती कशा प्रकारे रीड करायची असते, वाचायची असते ते बघावं लागेल. तर साधारणपणे सगळेच जण आपला जमा खर्च वगैरे लिहित असतात, त्यामुळे जमा खर्च कसा लिहायचा त्याचा अंदाज त्यांना असतोच. शिवाय आपण समजा मंडळाचं जमा खर्च वगैरे असतो आपल्या जवळच्या, त्याची पुस्तिका पाहतो. त्यामुळे त्यात तुम्ही पाहिलं असेल की एका बाजूला जमा असते, एका बाजूला खर्च असतो. खर्च म्हणजेच एक्सपेन्सेस आणि जमा म्हणजेच इन्कम. तर एखाद्या बिझनेसच्या बाबतीत आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे PNL बघायचं असेल, PNL प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघायचं असेल तर त्यात काय काय येईल ते पाहूया. PNL ऑफ अ बिझनेस. तर एखाद्या कंपनीचं PNL असेल तर एक्सपेन्सेस आणि इन्कम ज्या आहेत अशा दोन बाजू असतील. तर त्यात असेल ॲक्च्युली आधी सेल्स येणार इकडे आणि इकडे परचेसेस येणार. सेल्स जे आहे, समजा एखाद्या कंपनीचा सेल्स आहे 1 करोड आणि त्यासाठी जो रॉ मटेरियल वगैरे परचेस करावा लागला तो आहे 60 लॅक्स. काही अदर इन्कम वगैरे आहेत कंपनीमध्ये, ते आहेत समजा 20 लॅक्स. आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे जो माल होता तो पूर्णपणे तर सेल झाला नसेल, क्लोजिंग स्टॉक म्हणून उरलाय, तर तो उरलाय समजा 10 लॅक्स. तर हे झालं 1 करोड 30 लॅक्स. बरोबर. आता परचेसेस ज्या आहे त्या डायरेक्ट एक्सपेन्सेस देखील येतील. आपलं इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल, इंटरेस्ट, कमिशन वगैरे जे असतात ते साधारणपणे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचे एक्सपेन्सेस असतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस ते असतात जे डायरेक्टली परचेसशी रिलेव्हंट असतात, जसं माल आणण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन चार्जेस लागले वगैरे, तर ते डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतात. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस समजा आहे 15 लॅक्स, तर ही टोटल होईल आपली 75 लॅक्स. तिकडे टोटल झाली आहे 130 लाख म्हणजे 1 करोड 30 लॅक्स. तर आपला ग्रॉस प्रॉफिट असेल त्या बिझनेसचा, त्या कंपनीचा, त्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिट पण म्हणू शकतो. तर तो राहील 75 मायनस 30, 55 लॅक्स ना. बरोबर. 25 ऍड केली की 1 करोड होईल आणि हे 30, 25 आणि 30 55 लाख. बरोबर. तर हा झाला ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट आपण ह्या बाजूला कॅरी फॉरवर्ड करणार. $55 लॅखचा आणि 55 लॅखच्या ग्रॉस प्रॉफिटवर आता ह्यात तुम्ही पाहिलं असेल, हा जो 55 लॅक्स प्रॉफिट आला, आपण हे असं एक्झाम्पल घेतलंय की 1 करोडच्या सेल्सवर 55 लॅख प्रॉफिट म्हणजे खूपच चांगलं प्रॉफिट झाला. पण मुळात सेल्सचाच हा प्रॉफिट नाही आहे, अदर इन्कम पण त्यात ऍड आहे. तर अशाही तुम्हाला गोष्टी पाहाव्या लागतात जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेसची, एखाद्या कंपनीची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघत असता. त्यावेळी ऑपरेटिंग प्रॉफिट चेक करताना तुम्हाला हे देखील बघावं लागतं की त्यात अदर इन्कम काय आहे. आता अदर इन्कम मध्ये कदाचित कॅपिटल गेन असू शकतं, त्याच्याकडे शेअर्स असतील किंवा प्रॉपर्टी असेल, प्रॉपर्टी त्यांनी विकली असेल, त्याचा पण हा प्रॉफिट असू शकतो. तर असं प्रत्येक वेळी नसणार. एखाद्या कंपनीमध्ये समजा त्यांनी प्लांट मधल्या काही मशिनरी विकल्या किंवा लँड विकली, तर ह्या रेअर केसमध्ये आलेल्या गोष्टी असणार, ज्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स म्हणतात. तर ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन्कम किंवा जे एक्सपेन्सेस असतात ते आपण जनरली सेपरेट करायला हवे. जेव्हा आपण नुसत्या ग्रॉस प्रॉफिटवरून तुम्ही कन्क्लुजन काढून मोकळे होऊन चालत नाही. आता इथे जर बघाल तर 1 करोडवर 55 लॅक्स प्रॉफिट म्हणजे खूप चांगला रेशिओ दिसेल, या बिझनेसचं हे चांगलं दिसेल. पण हे 20 लॅक्स पण त्यात आले, तर 20 लॅक्स कसले होते अदर इन्कम ते पण बघणं तेवढंच गरजेचं आहे. आता आपण पुढचा पार्ट बघूया की 55 एक्सपेन्सेस नंतर यातून जाईल
इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस, टेलिफोन अँड मोबाईल बिल्स, त्याचबरोबर सॅलरी टू एम्प्लॉईज, त्याचबरोबर डेप्रिशिएशन. तुमच्या कंपनीत जे ॲसेट्स असतात त्याच्यावर डेप्रिशिएशन येतं. म्हणजे तुमच्या कंपनीची लँड असेल, बिल्डिंग किंवा फर्निचर्स असतील कंपनीमध्ये, मशिनरी असेल, प्लांट अँड मशिनरी, कॉम्प्युटर्स असतील, कंपनीच्या मालकांसाठी मोटार कार असतील, तर त्या सगळ्यावर डेप्रिशिएशन मिळतं कंपनीला. ते डेप्रिशिएशन ह्यासाठी असतं, समजा एक तुम्ही मोटार कारचं एक्झाम्पल घेऊ, 5 लाखाची किंवा 10 लाखाची मोटार कार आहे तुमच्याकडे, तर त्याच्यावर 15% ह्या प्रमाणात डेप्रिशिएशन मिळतं. म्हणजे ह्यातून तुम्ही 15% पोर्शन, 5 लाख जी कारची व्हॅल्यू आहे त्याच्या 15%, म्हणजे साधारण 75,000, 15/75, तर हे 75,000चं डेप्रिशिएशन तुम्ही त्यावर चार्ज करू शकता. आणि ते 75,000 डेप्रिशिएशन ह्या इन्कम मधून, म्हणजे ह्या प्रॉफिट मधून बाद म्हणून घेऊ शकता. तर हे 75,000 तुम्ही इथे बाद म्हणून जेव्हा घेत असता, तर हे 75,000 त्यासाठी असतं की समजा कारची वेळ लाईफ आहे 5 वर्षांची, 5 वर्षानंतर तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल, तर हे 75,000 असे जमा करत तुम्ही, काही ॲसेटची लाईफ असते 10 वर्ष, काहींची 5 वर्ष असते. समजा कॉम्प्युटर असेल तर तो लवकर मिळू शकतो, 2-3 वर्षाची लाईफ असते. लँड बिल्डिंगची लाईफ जास्त असते, 20-20 वर्ष असते. फर्निचरची लाईफ जास्त असते. तर त्याप्रमाणे डेप्रिशिएशनचा रेट ठरवलेला असतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने. तर हा जो रेट ठरवलेला आहे त्या रेटनुसार समजा 75,000 आपण हे डेप्रिशिएशन इथे घेतोय, तर ते मायनस करायला मिळतं त्या वेगवेगळे जे ॲसेट कंपनीमध्ये आहेत त्यांच्या बाबतीत. तर हे सगळे एक्सपेन्सेस समजा आपण लमसम अमाऊंट पकडूया इथे. शिवाय तुम्ही काही लोन घेतला असेल तर त्या लोनवर इंटरेस्ट सुद्धा असू शकतो. इंटरेस्ट तुम्हाला पे करावा लागणार. समजा ह्या एवढं सेल्स करण्यासाठी तुम्हाला कॅपिटल लागलं, तुमचं कॅपिटल स्वतःचं होतं, शिवाय तुम्हाला 20-1 लाखाचं लोन घ्यावं लागलं, तर त्या 20-1 लाखावर 2-1 लाखाचं समजा 10%च्या रेटने वर्षभराचं इंटरेस्ट येऊ शकतं. तर हे सगळे एक्सपेन्सेस समजा तुमचे झाले 30 लाख, तर त्यानंतर तुमच्याकडे जो उरेल तो असेल नेट प्रॉफिट. तर नेट प्रॉफिट असेल समजा या केसमध्ये झाला 20 लाख. मी आता सगळं परत रिमूव्ह करतोय आणि सगळे एक्सपेन्सेस 30 लाख असं इथे लिहून टाकू आपण. एक्सपेन्सेस 30 lakhs. त्यानंतर नेट प्रॉफिट आला 20 lakhs. तर एखाद्या कंपनीची P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट बघताना तुम्हाला कंपनीचा नेट प्रॉफिट किती आलाय तो तर त्या वेळचा तर बघावा लागतो, त्या क्वार्टरचा किंवा त्या वर्षाचा. वर्षातून 4 क्वार्टर्स असतात, म्हणजे 3-3 महिन्याची एक क्वार्टर. जूनच्या नंतर जुलैमध्ये रिझल्ट लागतो, त्यानंतर सप्टेंबर नंतर ऑक्टोबरमध्ये त्या कंपनीचा रिझल्ट डिक्लेअर होतो, त्यानंतर डिसेंबर नंतर जानेवारीमध्ये त्या कंपनीचा रिझल्ट होतो आणि मार्च नंतर एप्रिलमध्ये त्या कंपनीचा रिझल्ट होतो. अशा 4 क्वार्टरमध्ये 3-3 महिन्याने त्या कंपनीचा रिझल्ट डिक्लेअर होत असतो. तर तो जो नेट प्रॉफिट आहे आणि क्युम्युलेटिव्ह वर्षाचा एक P&L प्रॉफिट स्टेटमेंट मिळणार तुम्हाला. तर तो इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस प्रॉफिट वाढत चाललंय की नाही, ग्रो होतोय की नाही ते बघणं महत्वाचं असतं. तर ह्यात सेल जे आहे तो देखील वाढलेला असेल आणि नेट प्रॉफिट देखील वाढलेला असेल तर ती कंपनी चांगली ग्रो होते असं मानलं जातं. सेल्सला टॉप लाईन ग्रोथ म्हणतात. सेल्स वाढणं या गोष्टीला टॉप लाईन ग्रोथ म्हणतात. तुम्ही चॅनल्सवर बघत असाल की या कंपनीची टॉप लाईन ग्रोथ चांगली आहे असं म्हटलं जातं. तर ही टॉप लाईन ग्रोथ म्हणजे काय असतं की त्या कंपनीचा सेल्स रेव्हेन्यू वाढला आणि त्या कंपनीची बॉटम लाईन ग्रोथ पण चांगली आहे असं जर म्हणत असतील तर त्याचा अर्थ असतो त्या कंपनीचा नेट प्रॉफिट चांगला वाढलाय. नेट प्रॉफिटला बॉटम लाईन ग्रोथ असं म्हटलं जातं. चॅनल्सवर जे तुम्ही वर्ड्स यूज केलेले पाहता, टॉप लाईन ग्रोथ किंवा बॉटम लाईन ग्रोथ कंपनीची चांगली आहे, तर टॉप लाईन म्हणजे सेल्स आणि बॉटम लाईन म्हणजे नेट प्रॉफिट.
नेट प्रॉफिट वाढला तर बॉटम लाईन ग्रोथ चांगली आहे म्हटलं जातं, नेट प्रॉफिट कमी झाला तर बॉटम लाईन ग्रोथमध्ये प्रॉब्लेम्स आहे म्हटलं जातं, सेल्स जर कमी झाला तर टॉप लाईन ग्रोथमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झाले असं म्हटलं जातं. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर जर नेट प्रॉफिट आणि सेल्स वाढत असेल तर ती कंपनी फंडामेंटली चांगली ग्रोथ होते, तिची जी फंडामेंटल हेल्थ आहे त्या कंपनीची ती खूप चांगली आहे असं मानलं जातं. तर आता साधारणपणे P&Lचा तर तुम्हाला अंदाज आला असेल. ह्यातही आपण नेट प्रॉफिट पाहिला, पण नेट प्रॉफिटच्या आधी काही टर्म्स असतात ज्या तुम्हाला P&L स्टेटमेंट जेव्हा कंपनीची बघाल त्यात तुम्हाला बघायला मिळतात. जसं EBIT म्हणजे इबिट किंवा EBITD किंवा EBITDA इबिटडा किंवा इबिट. आता याचा फुल फॉर्म असा असतो अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस. टॅक्सेस म्हणजे इन्कम टॅक्स. ह्याचं असतं हेच सगळं. त्याच्यानंतर अँड डेप्रिशिएशन, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस अँड डेप्रिशिएशन. आणि याचा अर्थ तोच फुल फॉर्म अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डेप्रिशिएशन अँड ॲमॉर्टायझेशन. तर ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या कशासाठी वापरल्या जातात? नेट प्रॉफिट वरून आपल्याला अंदाज येतोच, पण नेट प्रॉफिट म्हणजे काय असतं की त्यातून आपण इंटरेस्ट मायनस केलेला असतो, जो लोन घेतलेला असतो त्याच्यावरचा इंटरेस्ट मायनस केलेला असतो. टॅक्सेस जे आहेत म्हणजे इन्कम टॅक्स जो येतो 30% साधारण इन्कम टॅक्स असतो तो मायनस केलेला असतो. म्हणजे मगाशी जो 20 लाखाचं नेट प्रॉफिट आला त्यावर सरळ 30% टॅक्स म्हणजे 6 लाख सरळ मायनस होणार. 30%, 30 दुने 6 लाख, 6 लाख मायनस झाले तर हातात किती उरले? फक्त 14 लाख उरले. म्हणजे टॅक्स आफ्टर. आणखीन 2 टर्म्स आहेत त्या मी नंतर सांगतो तुम्हाला, एक PBT आणि PAT, पॅट आणि PBT आणि PAT. तर अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस किंवा अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डेप्रिशिएशन. काही कंपन्यांमध्ये हेवी ॲसेट्स असतात. हेवी ॲसेट्स असल्यामुळे काय होतं की त्या कंपनीचा जो डेप्रिशिएशन आहे तो पार्ट जास्त असतो. जसं ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या वगैरे जर तुम्ही पाहिल्यात तर त्यासाठी जे प्लांट्स आणि मशिनरीने या सगळं हेवी हे लागतं सेटअप, त्यासाठी डेप्रिशिएशन भरपूर मोठ्या प्रमाणावर येतं. त्यामुळे प्रॉफिटमधला बराच पोर्शन डेप्रिशिएशनमध्ये निघून जातो. तर त्यामुळे नुसत्या नेट प्रॉफिटवरून अंदाज येत नाही. नेट प्रॉफिट घसरला असेल तर त्याचं एक रिझन असतं की डेप्रिशिएशन जास्त होतं किंवा कंपनीने लोन जास्त घेतला असेल एखाद्या वर्षी तर त्याच्यावरचं इंटरेस्ट पोर्शन जास्त होता. तर ते सगळं माहीत पडावं म्हणून ह्या टर्म्स आहेत की अर्निंग बिफोर इंटरेस्ट किंवा अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डेप्रिशिएशन आणि अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डेप्रिशिएशन अँड अमॉर्टायझेशन. तर एवढ्या पुरत्या आहेत. आपण जास्त डीपमध्ये जाऊया नको कारण कन्फ्युजन त्यामुळे वाढेल. आपण फक्त नेट प्रॉफिट कंपनीचा वाढलाय की नाही, एखाद्या कंपनीची फंडामेंटल हेल्थ चेक करताना सेल्स किती वाढलाय आणि नेट प्रॉफिट किती वाढलाय ह्यावर जास्त फोकस करूया. त्याचबरोबर प्रॉफिट बिफोर टॅक्स ह्या ज्या 2 टर्म्स मी सांगितल्या, प्रॉफिट पॅट, तुम्ही ह्या टर्म्स पण ऐकत असाल. बिझनेस चॅनल जे आहेत CNBC आवाज, झी बिझनेस, NDTV वगैरे. तर ह्या चॅनल्सवर तुम्ही किंवा मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर जर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहिली कंपनीची तर तुम्हाला ह्या टर्म्स बघायला मिळतील. न्यूजपेपरमध्ये पण तुम्ही इकॉनॉमिक टाइम्समध्ये ह्या टर्म्स वाचत असाल. तर ह्या आहेत प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे टॅक्स निघून गेल्यावर प्रॉफिट किती, आणि ही टर्म्स आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे टॅक्स मायनस होण्याआधी किती प्रॉफिट होता आणि टॅक्स मायनस झाल्यावर किती प्रॉफिट आहे ते यातून कळतं. PBT वरून कळतं की टॅक्स इन्कम टॅक्स जो आहे तो पे करण्यापूर्वी मगाच्या केसमध्ये 20 लाख होता आणि PAT मगाच्या केसमध्ये आला 6 लाख टॅक्स गेला. आपण ढोबळमानाने पकडतोय 30% टॅक्स सरळ सरळ सरसकट. तर मगाच्या केसमध्ये 6 लाख निघून गेलं
पीईटी होईल 14 लाख, पीबीटी होता 20 लाख, या प्रकारे हे सगळं आपण फिगर्स पण सगळ्या ह्या घेतल्या, त्या ढोबळ मानाने घेतल्या. तर साधारणपणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट कशी बघायची आणि त्यात मेनली कशावर फोकस करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल फंडामेंटल अनालिसिस करताना. आता आपण बॅलन्स शीट मध्ये काय असतं ते पण थोडक्यात बघूया, जास्त डीप मध्ये नको जाऊया. बॅलन्स शीट पण डीप मध्ये ऍक्च्युली स्टडी करायला पाहिजे असते, पण आता सध्या आपण फक्त बरोबर बघूया. एक साइड असते लायबिलिटीची आणि एक साइड असते ऍसेटची. लायबिलिटीज मध्ये तुमचं कॅपिटल येईल, कंपनीच्या प्रोप्रायटरने किंवा पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनर्सने किंवा शेअर होल्डर कंपनी असेल म्हणजे आपली या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहेत तर त्या शेअर होल्डरचं मिळून जे कॅपिटल असतं ते इथे येणार. ऍसेट्स मध्ये फिक्स ऍसेट येतात, म्हणजे मगाशी आपण जे म्हणत होतो लँड अँड बिल्डिंग, त्यानंतर मोटार कार, कॉम्प्युटर, फर्निचर, हे सगळे ऍसेट्स त्यात येतील. मशिनरी, प्लांट अँड मशिनरी, तर त्या कंपनीचे जे ऍसेट्स असतील त्या सगळ्याची व्हॅल्यू इकडे येत जाणार. त्याचबरोबर हे झाले फिक्स ऍसेट. फिक्स ऍसेटची लिक्विडिटी जी असते, म्हणजे हे समजा तुम्ही सेल करायला गेलात तर ते इमिजिएटली होत नाही आणि हे आपण फिक्स याच्यासाठीच घेतलेलं असतं. आपण मोठ्या कालावधीसाठी हे ऍसेट्स घेतलेले असतात म्हणून त्यांना फिक्स ऍसेट म्हटलं जातं. त्याचबरोबर करंट ऍसेट येतात. करंट ऍसेटमध्ये काय असतं, एकतर इन्व्हेस्टमेंट येईल तुमची, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेलं असू शकतं, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं असू शकतं किंवा बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं असू शकतं, तुमची FD असू शकते, त्या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंटमध्ये जातील. शिवाय करंट ऍसेटमध्ये कॅश अँड बँक बॅलन्स सुद्धा येतो. तुमच्या हातात कॅश असेल किंवा बँकेत जो फंड असेल तो कॅश अँड बँक बॅलन्समध्ये येईल. आणि क्लोजिंग स्टॉक जो असतो कंपनीचा तो देखील करंट ऍसेटमध्ये येणार, कारण तो विकला जात असतो. क्लोजिंग स्टॉक जो आहे, तुमच्या कंपनीचा माल जो आहे तो डेली बेसिसवर किंवा असं रेग्युलरली तो सेल होत असतो, त्यामुळे क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू डेली बेसिसवर बदलत असते. तर ही जी पोझिशन असते ती 31 मार्चची जी पोझिशन असते किंवा क्वार्टर एंड असेल तर क्वार्टर एंडची जी पोझिशन असते त्याची पोझिशन दिलेली असते. लायबिलिटी साईडमध्ये कॅपिटलच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय येईल की लोन लायबिलिटी. तुम्ही समजा बाहेर कुठून लोन घेतलेला असेल, बँकेचं लोन असेल किंवा पर्सनल कोणाचं लोन असेल तर ते सुद्धा इथे येणार. त्यानंतर ह्यावरून तुम्हाला कळतं की कंपनीवर डेट किती आहे. कंपनीवर डेट जे आहे लोन ते किती आहे. ते जर कंपनीवरचं डेट वाढत असेल तर म्हणजे आधीच्या क्वार्टरपेक्षा किंवा आधीच्या इयरपेक्षा कंपनीचं डेट वाढलेलं असेल तर त्या कंपनीची हेल्थ थोडी वीक होत चालली आहे असा त्याचा अर्थ होतो. तसं का, कारण लोन घेऊन त्या लोनचा जर ऑपरेशनल गोष्टींसाठी उपयोग होत असेल म्हणजे कंपनीचा प्रॉफिट वाढवण्यासाठी उपयोग होत असेल तर ठीक आहे. अदरवाईज त्या लोनवरच्या इंटरेस्टचं बर्डन खूप येतं. साधारण 10 ते 20% या रेंजमध्ये किती इंटरेस्ट असू शकतं. इव्हन बँकांचं तुम्ही लोन घेतला असेल तरी 10%च्या वरच इंटरेस्टने बँकांचं लोन मिळत असतं साधारणपणे. तर त्यामुळे लोनचा जो बर्डन आहे कंपनीवर तो वाढतो जेव्हा तुम्ही लोन घेता आणि तो इंटरेस्टचं बर्डन वाढल्यामुळे तुमचा नेट प्रॉफिटचा पोर्शन कमी होऊन जातो. नेट प्रॉफिट त्या इंटरेस्ट पे करण्यामध्ये निघून जातो. त्यामुळे कंपनीवर लोन जेवढं कमी असेल तेवढं चांगलं. लोन नसेल तर अगदी उत्तम, तिला डेट फ्री कंपनी म्हटलं जातं. लोन नसेल तर, आणि लोन असेल तर ते एवढं मोठंही नसावं. त्याचा एक डेट रेशिओ पण येतो. डेट रेशिओ जो असतो तो बघावा लागतो. तो जो रेशिओ आहे तो आपण नंतर अभ्यासणार आहोत पुढे. तर डेट रेशिओ जो आहे तो साधारण 1 पेक्षा जास्त असेल तर ती कंपनी साधारणपणे आपण खरेदी करण्यासाठी त्या कंपनीचे शेअर्स अवॉइड करायचे. 1 ते 5 पर्यंत ठीक असतं, एवढं वाईट नाही. पण 1 पेक्षा कमी असेल, 0 असेल तर उत्तमच, किंवा 1 पेक्षा कमी असेल तर चांगलं. 1 ते 5 मध्ये जरा आपल्याला कॉशियस राहायला हवं. 5च्या वर असेल रेशिओ जो आहे तो 5 पेक्षा जास्त असेल डेट रेशिओ
तर त्या कंपनीत इन्व्हेस्ट सर्वसाधारणपणे करू नये. म्हणून बॅलन्स शीटमध्ये डेट रेशिओ बघायचं, कंपनीचं नेटवर्क बघायचं, इन्व्हेंटरी रेशिओ पण असतो. क्लोजिंग स्टॉक जो आपण बघतोय त्याला इन्व्हेंटरी असं म्हणतात. इन्व्हेंटरी म्हणजेच क्लोजिंग स्टॉक, जो माल तुमच्याकडे सेल करण्यापासून बाकी राहिले तो. तर इन्व्हेंटरीचा पण रेशिओ असतो. जे डेटर्स असतात, आपण ते एक घेतलेलं मी. करंट ॲसेटमध्ये आणखीन काय काय येतं तर तुम्ही ज्यांना माल विकलाय त्यांच्याकडनं पैसे यायचे बाकी असतील तर ते सुद्धा येणार, त्यांना सँड्री डेटर्स म्हणतात. बघा, सँड्री डेटरचं पण एक रेशिओ असतो. 90 डेजपेक्षा जास्त वेळ लागत असेल त्यांच्याकडनं पैसे यायला तर ती कंपनी चांगली मानली जात नाही. इन्व्हेंटरीमध्ये पण तुमचा स्टॉक सेल व्हायला जास्त वेळ लागत असेल तर ती कंपनी चांगली मानली जात नाही. आता ITC कंपनीचं बघाल तर तुम्हाला जाणवेल की ITC कंपनीचे फंडामेंटल खूप चांगले आहेत, पण त्याचा इन्व्हेंटरी जो आहे, त्यांचा स्टॉक जो आहे तो बराच काळ पडलेला असतो, तो सेल होत नाही लवकर. त्यामुळे त्या बेसिसवर त्या कंपनीला प्रॉब्लेम्स आहे. असं सगळ्या बाबतीत एकदम सर्वोत्तम कंपनी मिळणार नाही, पण जास्तीत जास्त कंपनी चांगली शोधायचं असेल तुम्हाला तर हे सगळे रेशिओ तुम्हाला त्या कंपनीचे चेक करायला हवेत. आणि हे रेशिओ आपल्याला काढत बसायची गरज पडत नाही. आपल्याला रेडीमेड जसं spinners.in म्हणून वेबसाईट आहे, IIFL ची वेबसाईट आहे इंडिया इन्फोलाईन वाल्यांची, त्यानंतर मनी कंट्रोलची वेबसाईट आहे. तर अशा वेगवेगळ्या वेबसाईटवर हा डेटा आपल्याला रेडीमेड मिळतो. आपल्याला कुठे हे जे रेशिओज आहेत किंवा नेट प्रॉफिट आहे ते सगळ्याचं वर्किंग करत बसावं लागत नाही आपल्याला. इथेही जो माल तुम्ही खरेदी केलेला परचेस त्याचं पेमेंट बाकी राहिला असेल तर त्यांना क्रेडिटर्स म्हटलं जातं, सँड्री क्रेडिटर्स. त्यांचं जर देणं बाकी असेल तर ते इथे येणार, सँड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला. त्याचबरोबर काही एक्सपेन्सेस तुमचे पे करण्याचे बाकी असतील तर त्यांना आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतात, ते इथे येते. तर तुमच्याकडे कॅश फ्लो चांगला असेल तर तुम्ही सँड्री क्रेडिटर्स त्यांचं पेमेंट वेळच्या वेळी करू शकता. त्यामुळे कॅश फ्लो पण आपला चांगला आहे की नाही तो बघावा लागतो. तर बॅलन्स शीट वाचताना ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला जरा लक्ष देऊन बघाव्या लागतात. सँड्री डेटर्सकडनं तुमचं पेमेंट जेवढ्या लवकर येत असेल, समजा तुम्ही डीमार्टचं उदाहरण घ्याल. डीमार्ट म्हणजे सुपर ॲव्हेन्यू, कंपनीचं नाव आहे सुपर ॲव्हेन्यू. शेअरमध्ये डीमार्ट आपण म्हणतो, पण सुपर ॲव्हेन्यू कंपनीचं नाव आहे. तर डीमार्टचं बघाल तर त्यांचं 90 डेजचं पेमेंट बाकी राहतच नाही, कारण ऑन द स्पॉट पेमेंट असतं, इमिजिएट. त्यामुळे त्यांच्या बाबतीत सँड्री डेटरचा जो हे आहे रेशिओ तो 1 डे किंवा ह्या प्रकारे मिळेल तुम्हाला, कारण ताबडतोब एनकॅश होतं, माल विकला पैसे मिळाले अशा प्रकारे. तर तो बिझनेस जास्त चांगला. त्यांचा इन्व्हेंटरी किती काळ राहतो ते तुम्हाला बघावं लागेल. समजा ते 50 दिवसांचा इन्व्हेंटरी त्यांच्या स्टॉकमध्ये राहत असेल तर ठीक आहे, पण 90 डेजपेक्षा जास्त इन्व्हेंटरी त्यांचा पडून राहतोय, विकला जात नाहीये, तर मग ते बॅड आहे. 90 डेजपेक्षा पेमेंट यायला वेळ लागतोय तर ते बॅड आहे. तर अशा कंपन्या असतील त्यात इन्व्हेस्ट करणं मग टाळावं. तर हे रेशिओ तुम्हाला बघायचे असतात बॅलन्स शीटच्या माध्यमातून. जेव्हा P&L आणि बॅलन्स शीट क्वार्टरली किंवा इयरली डिक्लेअर होतात तेव्हा त्या कंपनीच्या बॅलन्स शीट बघताना हे आपल्याला तपासायचं असतं. तर साधारणपणे लायबिलिटीज, बॅलन्स शीट आणि P&L तुम्हाला कळलं असेल. लायबिलिटीज कशाला म्हणतात, ॲसेट कशाला म्हणतात, इन्कम आणि एक्सपेन्सेस, त्यातल्या काही टर्म्स जसं EBITDA, PAT, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, प्रॉफिट बिफोर टॅक्स, या सगळ्या टर्म्स साधारणपणे तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता त्याचे जे वेगवेगळे रेशिओ असतात ते बघूया. जसं PE रेशिओ, EPS. कंपनी चे शेअर्स बाय करताना आपण हे सगळे रेशिओ आधी बघतो आणि त्यावरून ठरवतो की कंपनी ती कशी आहे. तर EPS म्हणजे काय? EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. बाय द वे, मगाशी जे मी नेट प्रॉफिट म्हटलं तर त्यात तुम्हाला
ती गोष्ट जी सांगितली की एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नाही आहे ना, ते पण बघायचं असतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन्कम किंवा एक्सपेन्सेस ते देखील बघायचं असतं. की एक्स्ट्रा ऑर्डिनरी एखादी थिंग्स असेल, जसं लँड अँड बिल्डिंग विकली आहे, ती काय दरवेळी विकली जाणार नाही, त्याच वर्षी विकली गेली असेल. मग त्यावेळी जर लँड अँड बिल्डिंग विकल्यामुळे त्यांचा प्रॉफिट एकदम शूटअप झाला असेल, वाढला असेल, तर त्यावेळेपुरतं त्याला किंमत द्या, त्यावेळी तो शेअर वाढेल. पण पुढच्या वर्षी पण असं एक्सपेक्ट करू नका की लँड अँड बिल्डिंगचं इन्कम येईल, त्यामुळे पुढच्या वर्षी त्या कंपनीचा नेट प्रॉफिट घसरलेला दिसू शकतो तुम्हाला. तर अशा गोष्टी तुम्हाला ट्रेस करायच्या असतात जेव्हा तुम्ही P&L बघता त्यावेळी, की एक्स्ट्रा ऑर्डिनरी तर काही नाही आहे ना त्या कंपनीच्या P&L मध्ये, काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स तर विकलेल्या नाही आहेत ना, जसं लँड अँड बिल्डिंग आहे किंवा एखादं अचानक इंटरेस्ट आले किंवा कॅपिटल गेन जो आहे शेअरवरचा तो खूप जास्त झाला एखाद्या वर्षी, ते दरवर्षी नसणार. तर त्यासाठी जे दरवर्षीचे रेग्युलर आहेत, म्हणून आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिटवर जास्त फोकस करायचा असतो. ऑपरेटिंग प्रॉफिट जो आहे तो बिझनेसमधून जो मिळतो तो प्रॉफिट, आणि नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटमध्ये ह्या गोष्टी बघून घ्यायच्या की एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही आलेलं नाही आहे. आता EPS काय असतं ते आपण बघूया. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर, म्हणजे एका शेअर मागे किती अर्निंग होते. तर साधारण मगाशी आपण नेट प्रॉफिट पाहिला, 1 करोडच्या सेल्सवर मगाशी बाकी आणखी इन्कम्स होते, आणि प्रॉफिट झालेला साधारण समजा नेट प्रॉफिट 20 lakhs, आपण रफ एक्झाम्पल घेऊया, 20 lakhचा प्रॉफिट होता. आता असं अजून करा की तुमच्या त्या कंपनीचे, ज्या कंपनीचे हे P&L आपण बघतोय, त्या कंपनीचे मार्केटमध्ये शेअर्स आहेत 10 लाख. 10 लाख एवढे शेअर्स जर मार्केटमध्ये असतील, तर हा जो नेट प्रॉफिट झालाय तो एका शेअर मागे किती झाला तो जर आपल्याला काढायचा असेल, तर कसं काढणार की नंबर ऑफ शेअर्स अर्निंग डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे 20 लाखाच्या प्रॉफिटला तुम्ही 10 लाख शेअर्सनी, हे नंबर ऑफ शेअर्स आहेत, त्याने डिवाइड करणार. म्हणजे अर्निंग पर शेअर किती आलं तुमचं, 2 रुपये आलं. आता हा अर्निंग पर शेअर जितका जास्त, तेवढ्या त्या कंपनीचे फंडामेंटल चांगले. अर्निंग पर शेअर कमी असेल, म्हणजे दरवर्षी समजा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर अर्निंग EPS वाढत असेल, किंवा इयर ऑन इयर बेसिसवर पण इयर ऑन इयर हे लिहिताना Q ऑन Q असं लिहिलं जातं, किंवा इयर ऑन इयर असं लिहिलं जातं. तर ते जर समजा वाढत असेल, EPS जर समजा वाढत असेल, तर त्या कंपनीची ग्रोथ चांगली मानली जाते. कारण नंबर ऑफ शेअर्स तर तितकेच राहणार, 10 लाख आहेत ते तितकेच आहेत. ह्या वर्षी अर्निंग 20 लाख होतं, पुढच्या वर्षी अर्निंग समजा 30 लाख झालं, सेल्स वाढला, नेट प्रॉफिट देखील वाढला, दोन्ही वाढलं, तर टॉप लाईन ग्रोथ पण वाढली, बॉटम लाईन ग्रोथ पण वाढली. आणि 30 लाख जर समजा प्रॉफिट झाला, तर हाच EPS होईल 3, कारण 10 लाखांनी 30 लाखाला आपण भागणार. समजा तोच 50 लाख झाला तर EPS होईल 5. म्हणजे EPS जसा वाढत जाईल तसं त्या कंपनीसाठी चांगलं राहील, त्या कंपनीची फायनान्शियल हेल्थ चांगली मानली जाईल. तर EPS म्हणजे काय, अर्निंग पर शेअर. आणि EPS जेवढा जास्त वाढेल क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर किंवा इयर ऑन इयर बेसिसवर, तेवढ्या कंपनीसाठी चांगलं मानायचं आपण, ती कंपनी चांगली आहे असं म्हणायचं. तर आता EPSच्या नंतर आपण PE रेशिओ बघूया. बहुतेक आपला व्हिडिओ खूप मोठा होण्याची शक्यता आहे, आपल्याला अजून बरेच रेशिओ पाहायचे. जसं मगाशी म्हटलं की इन्व्हेंटरी आपण एक्सप्लेन केलंच मगाशी, डेट रेशिओ, त्यानंतर क्विक रेशिओ, कॅश फ्लोज, असं बरेच काही आपल्याला बघायचं आहे अजून. त्यानंतर महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा असतो पेग रेशिओ. तो काय आहे तेही बघावं लागेल. पण मला वाटतं हा व्हिडिओ आपल्याला इथेच वाइंड अप करून
बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघावं लागेल सगळं. अजून PB रेशिओ पण असतो, बुक व्हॅल्यू असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता जितकं कव्हर होते तेवढं करूया, बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू. आता आपण पहिला PE रेशिओ काय असतो तो बघूया. EPS आपण पाहिला. PE रेशिओ जो आहे म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ. PE रेशिओ म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ. तर तो कसा काढला जातो, सध्याची मार्केट प्राइस खाली तुम्ही सध्याची जी मार्केट प्राइस आहे त्याला अर्निंग म्हणजे आपण मगाशीच बघितलं बघ, अर्निंग पर शेअर, त्याने डिवाइड करायचं. त्यावरून येईल आपल्याला PE रेशिओ. आता प्राइस टू अर्निंग रेशिओ म्हणजे मार्केट प्राइस समजा एखाद्या शेअरची चालू आहे 110 रुपये, ही मार्केटमधली प्राइस असते. जे शेअर्स आपण मार्केटमध्ये खरेदी करतो आणि भाव वरखाली होत असतात, तर आजच्या डेटला समजा 110 रुपये तो शेअर चालू आहे आणि त्याचा EPS जो आहे समजा 31 मार्च आता येईल. आता 31 डिसेंबर झालेला आहे, आपण आता आज आहे 27 फेब्रुवारी, 31 डिसेंबर झाला आहे. 31 डिसेंबरचा EPS ह्या कंपनीचा समजा होता 10 चा, म्हणजे EPS 10 होता आणि 110 ला तो स्टॉक चालू आहे. तर याचा P येईल 110 डिवायडेड बाय 10, तो EPS असेल 11. याचा जो PE असेल 11, प्राइस टू अर्निंग रेशिओ असेल 11. ह्या 110 ला म्हणजे आता मार्केटमध्ये जी प्राइस चालू आहे त्याला आपण ह्या EPS ने 10 ने भागणार. समजा EPS जास्त असेल, आपण पाहिलं की EPS जेवढा जास्त तेवढा चांगलं. तर EPS जास्त असेल 15 असेल तर PE काय होईल, हा 15 येईल, डिनॉमिनेटर वाढेल 15 होईल, त्यामुळे हा रेशिओ कमी होईल. म्हणजे जेवढा PE कमी तेवढं त्या कंपनीसाठी बेटर. जेवढा PE जो आहे प्राइस टू अर्निंग रेशिओ जो आहे तो जेवढा कमी राहील, म्हणजे मार्केटमध्ये त्याची प्राइस कमी आहे पण त्याचा EPS म्हणजे अर्निंग वाढते. सर्वसाधारणपणे असं होतं की ज्या प्रमाणात EPS वाढतो त्या प्रमाणात मार्केटची प्राइस देखील वाढते आणि PE जो आहे त्यामुळे कॉन्स्टंट राहतो. आणि जेवढं कॉन्स्टंट राहील PE, समजा 15च्या आसपास PE आहे किंवा 10 ते 20च्या दरम्यानचा PE चांगला मानला जातो. 10 ते 20 या दरम्यानचा जो PE आहे तो चांगला मानला जातो कोणत्याही कंपनी बाबतीत. पण आपण सरसकट तसं धरून चालणार नाही. जरी 10 ते 20चा PE चांगला मानला जात असेल तरी सेक्टर वाईज PE चेंज होत असतो. कंपनी वाईज तर व्हॅरी होतोच, पण सेक्टर वाईज देखील व्हॅरी होतो. जसं IT कंपनीचे PE आहेत आणि FMCGचे आहेत तर ते मॅच होणार नाहीत. ITचे आहेत, FMCG कंपनीचे आहेत PE, ऑटोचे आहेत, फार्माचे आहेत. तर PE जे आहेत ते सेक्टर वाईज वेगवेगळे असतात. त्यामुळे एखाद्या कंपनीचं ॲनालिसिस करताना, त्याच्या PEचं ॲनालिसिस करताना त्या कंपनीच्या त्या सेक्टरचा ॲव्हरेज PE काय आहे, ॲव्हरेज PE तो आपण चेक करायला पाहिजे. की IT कंपनीचं समजा TCSचा आपण PE बघतोय तर त्या PEचं कंपॅरिझन करायला पाहिजे आपण ITचा जो ॲव्हरेज PE आहे, IT सेक्टरचा जो आहे ॲव्हरेज PE आहे त्याच्याशी. समजा मारुती कंपनीचा तुम्ही PE चेक करताय तर तुम्ही ऑटोचा जो हे आहे PE, प्राइस टू अर्निंग रेशिओ, त्या सेक्टरचा ॲव्हरेज PE तो चेक करायला पाहिजे. त्या कंपॅरिझन मध्ये तो खूप जास्त तर वाढला नाही ना ते बघायला पाहिजे. असं कधी होईल जास्त वाढलाय, तर आता परत आपण ह्या एक्झाम्पल मध्ये बघू की समजा हीच प्राइस असती 200ची, म्हणजे मार्केटमध्ये त्या कंपनीची प्राइस पोहोचलेली असती 200 रुपये आणि जो EPS आहे तो 10 असता, तर हा झाला असता 20. समजा मार्केटमध्ये कंपनीची ती प्राइस खूपच वाढली, लोक एवढे अट्रॅक्ट झाले की कंपनी ती बाय करत सुटले, त्या कंपनीचे शेअर्स बाय करत सुटले आणि कंपनीची प्राइस पोहोचली
250ला, तर काय होईल, EPS तर 10 होता, किंवा ह्या केसमध्ये जर आपण 31 डिसेंबरचा 15 जर बघितला तर EPS समजा 15 घेतला, तर 250ला पोचल्यावर काय होईल, साधारण 25 दुणे 30, 25 एकोणीस 100, 16चा PE रेशिओ येतोय, PE जो येतोय तो 16 येतोय. समजा 300ला त्या शेअरचा भाव पोचला तर किती होईल, 20 होईल PE. म्हणजे PE जेवढं वाढत जाईल त्याचा अर्थ असा होईल की तो स्टॉक एक्सपेन्सिव्ह बनत चाललाय, ओव्हर व्हॅल्यूड बनत चाललाय. जेवढा PE वाढत जाईल त्याचा अर्थ असा होईल की तो स्टॉक एक्सपेन्सिव्ह बनतोय. म्हणून सर्वसाधारणपणे जो EPS वाढतो त्या प्रमाणात शेअरचा जो मार्केटमधलं प्राइस आहे ते वाढलेलं असेल तर ठीक आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं की EPS जो आहे, PE जो आहे तो कॉन्स्टंट राहतो. म्हणजे समजा एखाद्या कंपनीचा PE 15 चालू असेल तर 15 ते 18च्या दरम्यान फ्लक्च्युएट होत कॉन्स्टंट राहील. पण 15वरून सुटअप होऊन एकदम 30 वर गेला, 35 वर गेला तर ते थोडंफार आपल्याला बॅड समजावं लागेल त्या कंपनीच्या बाबतीत, कारण प्राइस खूप वाढली. EPSच्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्निंग पर शेअर जो नेट प्रॉफिट होता, नेट प्रॉफिट बघून आपल्याला कळतं की एका शेअर मागचं अर्निंग किती, तर एका शेअर मागे अर्निंग जास्त झालं नाही, पण लोक एवढी अट्रॅक्ट झाली आहे आणि त्या कंपनीच्या ज्या स्टॉक मार्केटमध्ये भाव जो आहे तो त्यांनी एवढ्या लेवलला पोहोचवला की त्यांचा जो रेशिओ आहे PE तो वाढत चाललाय. कंपनीचं अर्निंग सेम राहिलंय आणि कंपनीचा भाव खूप वाढलाय, म्हणजे एक्सपेन्सिव्ह झाली ती कंपनी, ओव्हर व्हॅल्यूड झाली. तर असे एक्सपेन्सिव्ह किंवा ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक जे आहेत ज्यांचा PE खूप जास्त आहे ते टाळावं. पण त्याचा अर्थ असं नाही की 30 PE झाला असेल, PE जो आहे तो 30 झाला असेल तर तो 40 होईपर्यंत कंपनी वाढणार नाही किंवा 50 होईपर्यंत कंपनी वाढणार नाही. जसं टेस्लाचं तुम्ही एक्झाम्पल बघाल तर टेस्लाचा मला वाटतं 800 पर्यंत PE पोहोचलेला मध्यंतरीच्या काळात असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या कंपनीची जी फ्युचर ग्रोथ असते, म्हणजे फ्युचर ग्रोथ जी डिस्काउंट होते, फ्युचरमध्ये त्या कंपनी किती ग्रोथ होणार आहे ह्याचा जो अंदाज मार्केटमधले लोक बांधतात आणि त्यावरून तो कंपनीचा शेअर विकत घेत सुटतात, त्यामुळे पण त्याचा PE शूटअप होऊ शकतो. कंपनीचा भाव खूप वाढू शकतो जरी कंपनीचा अर्निंग पर शेअर वाढलेला नसेल, प्रॉफिट वाढलेला नसेल ह्या वेळेचा, तरी फ्युचरमध्ये ती कंपनी खूप ग्रोथ करणार आहे. ह्या बेसिसवर मार्केटमधली त्या कंपनीची हे वाढलेली असू शकते. आपण प्रॉपर्टीच्या बाबतीत जरा बघूया ह्या PE रेशिओचं, म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येईल. समजा आपण एक फ्लॅट देतोय, त्या फ्लॅटची किंमत मार्केटमध्ये सध्या 1 करोड आहे, 1 करोडचा फ्लॅट आहे आणि त्यावर जे रेंट मिळणार आहे आपल्याला, जर आपण रेंटवर दिला तर तो रेंट मिळणार आहे 5 लाख पर ॲनम, वर्षाला 5 लाख मिळणार आहे. तर 1 करोडचा फ्लॅट म्हणजे मार्केटमधली त्याची किंमत, PE कशी काढतो आपण, की मार्केटमधली त्याची किंमत सध्याची ती 1 करोड आहे आणि त्याच्यावरचं इन्कम जे आपण अर्निंग पर शेअर पाहिलं की ते 5 लाख. तर ह्याचा PE काय येईल, याचा PE येईल 20. या फ्लॅटचा जो PE आहे तो येईल 20. आता ह्याचाच अर्थ असं होईल की 5 लाख प्रमाणे 20 इयर्स लागतील ही कॉस्ट आपल्याला मिळायला. म्हणजे 20 वर्ष जर आपल्याला असं इन्कम झालं तर आपल्याला ती जी व्हॅल्यू आहे त्या फ्लॅटची ती कव्हर होईल. ते शेअरच्या बाबतीत देखील असतं. आपण PE बघताना ते लक्षात येत नाही आपल्याला, पण PE जो रेशिओ असतो, प्राइस टू अर्निंग रेशिओ असतो, त्यावरून नंबर ऑफ इयर्स आपल्याला कळत असतात की नंबर ऑफ इयर्स किती डिस्काउंट झाले आहेत पुढचे, ते लक्षात येत असतं की 15 वर्षानंतर आपला जो अर्निंग पर शेअर आहे त्यानुसार आपण दरवर्षी जर ग्रोथ करत राहिलो प्रत्येक वर्षी 5 लाखच समजा या बाबतीत रेंट मिळत राहिला आपल्याला, तर तिथे पोचायला, त्या व्हॅल्यूपर्यंत पोचायला आपल्याला किती वर्ष लागतील ते असतं. तर ह्या बाबतीत PE 20 आहे. समजा 1 करोडच्या जागी फ्लॅटची किंमत आहे 1 करोड आणि त्याच्यावर आपल्याला रेंट मिळत असेल फक्त 2 लाख, वर्षाला 2 लाख मिळत असेल, तर ह्या बाबतीत PE किती होईल, ह्या 2 ने 1 करोडला भागा 2 लाखाने, तर तो होईल
50 होईल ना. मग पी 50 रेंट 2 लाख मिळणं हे चांगलं की रेंट 5 लाख मिळणं हे चांगलं? पी 20 असणं हे चांगलं की पी 50 असणं हे चांगलं? इथे तुमच्या लक्षात आलं असेल की रेंट 5 लाख मिळणं हे चांगलं, अर्निंग चांगलं आहे, व्हॅल्यू कमी आहे. इथे लक्षात येत असेल की त्याच्यावरचं रेंटचं जे अर्निंग आहे ते कमी आहे फ्लॅटच्या व्हॅल्यूच्या हिशोबाने. रेंट कमी असल्यामुळे आपल्याला त्या लेवलला पोचायला 1 करोड व्हॅल्यू पर्यंत पोचायला 50 वर्ष काढावे लागतील. 50 वर्ष ह्या रेटने रेंट मिळवावं लागेल 2 लाखाप्रमाणे, तेव्हा जाऊन कुठे आपल्याला 1 लाख मिळतील. तर ह्या केसमध्ये 20 वर्षात कव्हर होतील. म्हणजे पी समजा 20 असेल तर बेटर की पी 50 असेल तर बेटर? ऑब्व्हियसली पी 20 असेल तर बेटर. पी जेवढा कमी असेल तेवढा आपल्याला कमी वेळ लागणार. म्हणजे हा एक्सपेन्सिव्ह नाही आहे फ्लॅट, इथे फ्लॅट एक्सपेन्सिव्ह आहे कारण रेंट 2 लाख मिळतं या केसमध्ये, इथे रेंट 5 लाख मिळते. म्हणजे अर्निंग चांगलं आहे इथे, इथे अर्निंग पोटेन्शियल कमी आहे. तर हे झालं पीई रेशिओच्या बाबतीत. तर आता बाकीचे रेशिओ पण आपल्याला बघायचे आहेत, पण ते आता आपण नंतर बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, चांगला वाटला, कळलं असेल, तर मग आपण पुढचा एक व्हिडिओ बनवू, त्यात हे सगळे रेशिओ डिटेल्समध्ये आणखीन बाकीचे जे रेशिओज आहेत ते पाहू. केलं स्टॉप? ते नंतर घेऊ, तुला काय शॉर्ट घ्यायचं? हा, पीबी आणि बुक व्हॅल्यू आणि ते पण सांगून घेतो मग. नंतर करत ते काय ऍड करता येतं, आपण नंतर ऍड करू. पाहिजे तर काय आवडते जोडू शकतो. करू स्टॉप.